कोल्हापुरातील ऐतिहासिक संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते दिमाखात लोकार्पण सोहळा पार पडतोय। 2 वर्षांपूर्वी भीषण आगीमध्ये हे नाट्यगृह जळून खाक झालं होतं। मात्र कोल्हापूरकर रंगकर्मींच्या अथक पाठपुराव्यामुळे अवघ्या 2 वर्षांमध्ये या नाट्यगृहाची भव्य पुनर्बांधणी करण्यात आलेली आहे। या सोहळ्याचा सविस्तर आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांनी। पाहूयात। कोल्हापुरातील संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह पुन्हा एकदा दर्शकांसाठी प्रेक्षकांसाठी आता सज्ज झालेला आहे। आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचा लोकार्पण सोहळा आज दुपारी संपन्न होत आहे। आपल्याला माहिती आहे 2 वर्षांपूर्वी संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला आग लागली होती आणि या आगीमध्ये हे संपूर्ण नाट्यगृह भस्मसात झालं होतं। त्यामुळं हे नाट्यगृह पुन्हा एकदा आहे तसं उभं राहावं अशी मागणी कोल्हापुरातल्या कलाकारांची आणि महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांची होती। त्या पार्श्वभूमीवर राज्य शासनानं सुद्धा पुढाकार घेतला। कोल्हापूरचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह सर्वच कोल्हापुरातल्या लोकप्रतिनिधींनी केशवराव भोसलेची पुनर्बांधणी होण्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा केला आणि 25 कोटी रुपयांचा निधी केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठी उपलब्ध झाला। त्याच पार्श्वभूमीवर गेली 2 वर्ष सतत या नाट्यगृहाचं काम करण्यात आलेलं आहे आणि पुन्हा एकदा केशवराव भोसले हे प्रेक्षकांसाठी सज्ज झालेलं आहे। कॅमेरामॅन सचिन सावंत सोबत मी रणजित माजगावकर, साम टीव्ही कोल्हापूर। साम टीव्ही मी नेहमी पाहतो, त्यावर दाखवलेल्या बातम्या रिलेट करतात।